भाजलेल्या तांदळाची खीर कशी बनवायची ही सांगणार. मूठभर खोबरं टाकलेलं आहे मी किसून. बदाम 4-5 भिजलेले छिलके काढून टाकलेत आणि हे तांदूळ भाजलेले होते ते भिजू घातले होते थोडे वेळ आणि ते मिक्सरमध्ये टाकून फिरून घेते. आता हे फिरून हे भांडं ठेवलेलं आहे गॅसवर. मी तूप टाकले मधात चमचाभर आणि हे सुंठ पण टाकून देते मधामध्ये. सुंठ भाजू द्यायची थोडी चांगली आणि मग हळदीची 1 चुटकीभर हळद टाकायची मधामध्ये खिरीमध्ये आणि ही अशी चांगली परतून घेणार आहे मी. सुंठ हळद हे सगळं परतून घेतले मी आणि ते मिक्सरमधलं सगळं सारण काढलेलं टाकून दिलं मधामध्ये आणि ह्याला 5-10 मिनिट चांगलं शिजून दिलं मी आणि साखर टाकली मधामध्ये. साखर टाकली. आपली झटपट खीर बनणार आहे. पाहुणे कुणी आलं ना अशी झटपट खीर बनवली तर एकदम टेस्टी पण लागणार आपली खीर. ही स्वीट घरीच तयार करता येते आपल्याला चांगलं. मग हे दूध टाकून घेते मी. अर्धा लिटर दूध होतं ते टाकून दिलं मधामध्ये आणि ह्याला पण हलवून घ्यायला चांगलं असं मिक्स एक ठिकाणी केले आहे. तर हे सगळं झटपट खीर बनणारी आपली पाहुणे आल्यावर. हे बनली आपली खीर चपाती.